करणार नाही एवढा बेकार होता, आयुष्यातलं बेकार हॉटेल होतं. डाळ भात आम्हाला दिला होता, एक वाटी असते ना वाटी, असा डाळ भात दिला होता आणि छोट्या वाटी, तेवढी वाटी डाळ, तेवढा भात आणि एवढं बाजूला लोणचं आणि तेवढं पापड. बस करणार पोट नाही मला. जसं प्राचीन कोकण तुम्ही करून आलात तर लेफ्ट साईडला आपलं बस स्टँड आहे, जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावरती चालत. तर आम्ही गणपतीपुळेवरून आरेवाऱ्यासाठी एसटी पकडली. पर हेड 20 रुपये तिकीट आहे, असे चौघांचा 80 रुपये लागले आम्हाला. तिथे बसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, म्हणजे 2-2 तासांनी एसटी दिसतो. म्हणजे 10 वाजता आता 12:30च्या एसटी पकडली. तर आता डायरेक्ट आरेवारी बीचला भेटूया. तिथे काही आपण जेवणाचं बघूया, कारण की जेवणाचा पण टायमिंग झाला, भूक पण खूप लागली सगळ्यांना. तर आजूबाजूला काय जेवणाच्या तिथं बघूया. एसटीत उतरल्यावर आपण बोलूया, थोडं आता आराम करतो, कारण की सगळेच खूप थकले, चेहऱ्याच्या हालत होत नाही. तर एसटीत उतरल्यावर आपण बोलूया. चला बाय. तर मित्रांनो, आरेवारी बीचला आम्ही जस्ट पोहोचलो आहे. पण आरेवारी बीचला पोहोचल्यावर जसं आम्हाला आता जेवणाची वेळ झाली आहे, तर आम्हाला असं कळलं की आरेवारी बीचपासून एक अंबज म्हणून हॉटेल आहे, जस्ट 2 मिनिटावरती चालत वॉकिंगवरती. तर इथे राहण्याची पण सोय आहे आणि जेवणाची पण सोय आहे. आपण आता येताना तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू बघितले असतील आरेवारी बीचचे. म्हणजे आपण एस टीने प्रवास करतो, तर एस टीमधून व्हिडिओ काढलेत. तर एवढा बेल्ट भारी आहे आरेवारी बीचचा, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. डाळ भात पापड जो मागवला होता, तो डाळ भात पापड आला. गेस करा सांग कमेंट मध्ये किती, एक गेस करा, एक खाई कितीची, एक गेस करा कमेंट मध्ये किती रुपयाला असेल. तो आपला परसात असतो ना, परसात, त्या हिशोबाने डाळ भात पापड दिलाय. मोठे मला वाटलेलं पापड पण लागला आहे. आणि ही डाळीची एवढी मोठी वाटी आहे. तुम्हाला वाटतं माझं ह्याने पोट भरेल? बघा तुम्ही ओळखा कितीच आहे. चांगलंच आहे, चांगलं. तर मित्रांनो, हे अंबज हॉटेल तुम्हाला सांगितलं की आरेवारीपासून 2 मिनिटावरती आहे. तर या हॉटेल मी रिकमेंडेड कधीच करणार नाही, एवढा बेकार होता, आयुष्यातलं बेकार हॉटेल होतं. डाळ भात आम्हाला दिला होता, एक वाटी असते ना वाटी, असा डाळ भात दिला होता आणि वाटीपेक्षा पण कमी डाळ दिला होती. डाळ 5 पैकी -5 देईल मी त्याला. काय रेटिंग देण्याचं लायकीच नाही हॉटेल आहे. इथे येऊच नका, या हॉटेलमध्ये कधी येऊच नका. भाताची क्वालिटी बेकार, डाळीची क्वालिटी बेकार, राईस पण एवढा पूर्ण एवढा 2 घासातच संपेल एवढा राईस. विचार करा, जेवणाची क्वालिटी एवढी बेकार आहे, तर रूमची क्वालिटी काय असेल. आणि त्यासाठी 2000 पण द्यायचे इथे. बिलकुल येऊ नका इथे. छोट्या वाटी, तेवढी वाटी डाळ, तेवढा भात आणि एवढं बाजूला लोणचं आणि तेवढं पापड. बस करणार पोट नाही मला. काय खरं सांगतोय, नका जाऊ. क्वालिटी पण नाही. काका बघा तुमच्या विषयावर येतात, मस्त नाही पोट नाही भरणार. आधी सांगतो आम्ही आता पुढे जाऊन ते अंडापाव खातो. आणि टेस्ट पण नव्हती, क्वालिटी नाही इकडे पूर्ण, म्हणून हे पैसे. आम्ही रिव्ह्यू करायला गेलो तर तो ओनर पण सांगते काय कामाचा रिव्ह्यू. आम्ही जसं हॉटेलच्या बाहेर आलो, एक 10 ते 15 जण सेम गणपतीपुळेवरनं आता आरेवारी बीचला आले. त्यांनी त्या हॉटेलमध्ये थाळीची ऑर्डर दिली. थाळी 160 रुपये. त्यांनी आम्हाला बोलवलं, आम्ही व्हिडिओ करत होतो ब्लॉगिंगसाठी, आणि त्यांनी आम्हाला बोलवलं, हॉटेलचा रिव्ह्यू विचारला, जेवण वगैरे कसं आहे. तर आम्ही डायरेक्टली सांगितलं की ते जेवू नका. आम्ही जेवढं सगळ्यांना सांगितलं, डायरेक्ट बोललो थाळी येईल तुम्हाला, थाळीमध्ये काय येणार नाही, फक्त ताटच खावं लागेल, अशा भाषेत आम्ही त्यांना सांगितलं. आणि क्वालिटी तर नव्हतीच.
त्यांना हे पण सांगितलं, सजेस्ट करतो की पाहिजे दुसऱ्या हॉटेलमध्ये जावा, पण ह्या हॉटेलमध्ये बिलकुल जाऊ नका. आता आम्ही चाललोय अंडापाव खायला. आपण आपल्या लायकीवरती आलो आता सध्या. चला आता अंडापाव खाऊ, कारण की एवढ्याने काय होणार नाही. अंडापाव खाऊया आणि बघूया. चला चाललो आता आरेवारे बीच. एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा पाहिलेले कॉम्बिनेशन माहिती असेल तर रत्नागिरीजवळच्या आरेवारे बीचला नक्की भेट द्यावी. रत्नागिरीपासून 15 किलोमीटर अंतरावरती आरेवारे बीच आहे. तुम्हाला इथे पर्यटकांची गर्दी तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाही. पाण्याचा खळखळाट असा आवाज कानामध्ये नुसता गुंजून जातो. जरी तुम्ही पाण्यामध्ये छातीवर पाण्यामध्ये उभं राहिलात तरी आतमध्ये तुम्हाला मासे दिसतील किंवा रेती दिसेल. असे पांढरं शुभ्र पाणी आहे आणि स्वच्छ पाणी आहे. रस्त्यावरून थोडे खाली उतरले की समुद्र किनाऱ्यावर आपण थेट येऊन पोहोचतो. 5 ते 7 किलोमीटर लांब हा किनारा पसरलेला आहे. लांबच लांब असा बेल्ट आहे. आरेवारे बीचवरती तुम्ही आलात तर तुम्हाला खरेच निसर्गाच्या सौंदर्याची तुम्हाला आठवण येऊन जाईल. तुम्हाला निसर्गाचं खरं सौंदर्य काय आहे ते तुम्हाला इथे आल्यावरतीच कळेल. चारी बाजूंनी हिरवे हिरवे झाडं आणि मध्ये समुद्र असलेला हा आरेवारे बीच. त्यामुळे तुम्ही नक्की, तुम्हाला कधी टाईम मिळाला तर नक्की तुम्ही आरेवारे बीचला येऊन भेट द्या आणि निसर्गाचा सुंदर असा अनुभव घ्या. बीच मध्ये एंट्री झालेली आहे. हा आपला आरेवारे बीच. वाव का व्यू आहे. आता वाजले 3. 4 वाजेपर्यंत थांबणार होतो पण आत्ताच निघालोय. कोणी थांबायला तयार नाही. आता रील्स काढायचा सेटअप चालू आहे. बघा तयारी चालू रील्स काढायची. बघूया आता ही कशा प्रकारे रील्स करायची आहे ती. बघा तयारी बघा. चला रील्स काढूया, थोडा एन्जॉयमेंट पण करूया बीच वरती. एवढंच रे गो. तुझ्या चिकन्या रुपयाला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपयाला मन चोरून पाहतय ग. तिला तर चापूक झुपूक वाजत राहतय. चला मित्रांनो, आरेवारे बीच आपण कव्हर केलेला आहे. थोडं आम्ही आंघोळी म्हणजे थोडा आम्ही एन्जॉयमेंट पण केला, म्हणजे आंघोळ वगैरे पण केली इथे. भाई आरेवारे बीच आहे ना, एवढा सुंदर आहे. बेल्ट बघा ना, काय नेचर आहे इथे. एवढं भारी नेचर आहे आणि समुद्राचं पाणी बोलचाल ना, एवढं स्वच्छ पाणी आहे. खूप स्वच्छ, म्हणजे आपल्याला पाण्याबरोबर असं उभं राहिल्यावरती खालची जमीन दिसते, म्हणजे रेती दिसते, सगळे शंख शिंपले दिसतात. एवढं स्वच्छ पाणी आहे आणि पूर्ण लांब लांब पर्यंत हा बेल्ट पिसरलेला आहे. मेन गोष्ट अशी की ते गर्दीच नसते. बघा ना, बघताय की पूर्ण बीच मोकळं आहे. बघा ना, पूर्ण बीच मोकळं आणि चारी बाजूने डोंगर आणि जंगल. काय बेल्ट आहे बाबा, एक नंबर बेल्ट आहे. इथे कोकण म्हणजे स्वर्ग हे असंच बोलत नाही, स्वर्गाचा प्रवासच आहे हा कोकण म्हणजे. बघा कसं वाटतोय बेल्ट, एक नंबर आहे की नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं भारी दिसत असेल, समोर तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा इथे येचाल तेव्हा तुम्ही पूर्ण मन हरपून बसलेला असाल. आम्हाला पण असं वाटतंय, मन पूर्ण हरपून बसलोय, इथून निघावंच वाटत नाही. पण काय करणार, आता आम्हाला निघावं लागतंय, कारण की 5 वाजत आलेत. आता आम्हाला रत्नागिरी गाठायची आहे. आता इथून बाहेर पडायला आम्हाला 15-20 मिनिटं लागतील. तर आता चला, आता आपण इथून बाहेर पडूया. मी आता ब्लॉग इथे एंड करतो, कारण की आता आरेवारी करून आता एसटीचा प्रवास करायचा आम्हाला रत्नागिरीपर्यंत. आमचा आजचा स्टे असणार आहे रत्नागिरीमध्ये आणि उद्या आम्हाला रत्नदुर्ग करायचं आणि दुपारी आम्हाला मुंबईची ट्रेन पकडायची. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा कमेंटद्वारे, मला माझ्यापर्यंत पोहोचवा. कमेंट करत राहा, कारण की तुमच्या कमेंट जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही की मी जे व्हिडिओ बनवतोय ते कसं बनवतोय. काही सजेशन असेल ते मला सांगा नक्की. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला पण विसरू नका. त्यामुळे माझे जे ब्लॉग्स येतील ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला बाय मित्रांनो, आता भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. चला बाय.